विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत एडवर्ड जेन्नर यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाल होता इसवी सन 1749 ते इसवी सन 1823. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. दैवी रोगाचे उच्चाटन मानवे केले धरे वरून, पर्येके समयी दमन त्याचे होते अशक्य. जेन्नर महाभागे प्रयत्न केले, जीवाणूला नमविले, रोगाचे उच्चाटन केले, कष्ट सार्थकी लागले. पक्षी स्थलांतर करीती, वातावरण बदलता उडती, देशोदेशी विखुरती, प्रजनन करावया, आईसा पक्ष्यांचा मागोवा, जेन्नर घेई तेव्हा, ज्ञान कुतूहलाचा ठेवा, दुर्मिळ निश्चित जाणावा, या ज्ञानाचे भांडार संकलित केले साचार, ग्रंथ निर्मिला विभोर, कसब त्यातून प्रकटतसे. श्रोते हो, रोगांपासून मुक्तता हे मानवाचे ध्येय आहे, हो की नाही? कारण सुखी जीवनासाठी रोगमुक्त जीवन असणं खूप आवश्यक आहे. 18व्या शतकामध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये दुर्धर अशा रोगांनी ठाण मांडले होते. मलेरिया, कॉलरा, देवी यांसारख्या रोगांमुळे अनेक जण मृत्युमुखी पडत होते आणि त्यात लहान मुलांचा अधिक प्रमाणात बळी जात होता. जीवाणू आणि विषाणू यामुळे रोग होतात आणि इतरत्र पसरतात याबद्दलची जाण त्यावेळी आपल्याला नव्हती. त्या काळात अनेक शास्त्रज्ञांनी धाडसी प्रयोग करून असाध्य रोगांवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एडवर्ड जेन्नर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जेन्नर यांनी देवी रोगाच्या उच्चाटनामध्ये दिलेले योगदान एकमेवाद्वितीय आहे. कोणत्याही साधनांची उपलब्धता नसताना केवळ धाडस आणि बुद्धिमत्ता या जोरावर त्यांनी देवी रोगावर उपचार शोधला बरं का. सामाजिक धारणांच्या विरुद्ध जाऊन धाडसीपणे त्यांनी आपल्या मुलावर देखील प्रयोग केला. त्यांच्या अशा प्रयोगशील वृत्तीमुळेच देवीसारख्या घातक रोगावर उपाय सापडला आणि आज जगातून या रोगाचे समूळ उच्चाटन शक्य झाले. जेन्नर यांची निरीक्षण क्षमता वादातीत अशीच होती, परंतु त्यांचा आपल्या निरीक्षणावर विश्वास होता. त्यामुळेच शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देवीच्या फोडातील लसीचा त्यांनी उपयोग केला. या संशोधनाबरोबरच त्यांनी पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करून त्यावर उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. एडवर्ड जेन्नर यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये शल्यचिकित्सा आणि शरीर रचनाशास्त्र याविषयीचे अध्ययन सेंट जॉर्ज या इस्पितळामध्ये केले होते. त्या ठिकाणी जॉन हंटर नावाचे प्रसिद्ध शल्यविशारद काम करत होते. त्यांनी जेन्नर यांना एक मूलमंत्र दिला. तो मूलमंत्र होता, विचार करू नका, प्रयत्न करा.
जेन्नर यांनी वैद्यकीय संशोधनाबाबत अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यामध्ये छातीतील वेदना, त्याचप्रमाणे पिसवा याविषयीही त्यांनी संशोधन केले. जेन्नर यांचे नाव ज्या संशोधनामुळे अजरामर झाले ते संशोधन देवीच्या रोगासंबंधित होते. त्या काळी हा रोग असाध्य मानला जाई. जवळजवळ 60% लोकांना या रोगाची लागण होत असे आणि त्यापैकी 20% लोक मृत्युमुखी पडत. त्याचप्रमाणे देवीच्या व्रणांमुळे चेहरा विद्रूप होणे, डोळ्यांवर परिणाम होणे यासारखे परिणाम होत. त्या काळी इंग्लंडमध्ये अशी लोकभावना होती की गायींचे दूध काढणाऱ्या स्त्रियांना देवीची बाधा झाली तरी त्याचा परिणाम माफक प्रमाणात होतो. त्यामुळे गायींना झालेल्या लागणीचा उपयोग देवीची लागण टाळण्यासाठी करता येईल अशी कल्पना जेन्नर यांना सुचली. त्यांनी विचार केला की गायीचे दूध काढणाऱ्या स्त्रियांचा संबंध गायींना होणाऱ्या व्रणातून स्रवणाऱ्या स्रावातून येत असला पाहिजे आणि त्यातूनच त्यांना देवीच्या रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता प्राप्त होत असावी. त्यासाठी त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. त्यांनी गायीच्या फोडापासून मिळवलेला स्राव 18 वर्षांच्या जेम्स फिलिप्स या तरुणाच्या शरीरात टोचला. त्याचा परिणाम असा झाला की मुलाला देवीची लागण झाली नाही. त्यांनी याविषयीचे संशोधन संशोधकांपुढे मांडले, परंतु ते ग्राह्य धरण्यात आले नाही. मग त्यांनी हा प्रयोग आणखी 23 जणांवर केला. त्या 23 जणात त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलाचाही समावेश होता. हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे पाहून संशोधकांचे लक्ष तिकडे वेधले गेले. त्यानंतर मात्र याविषयी अधिक जागृती होऊन याविषयीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या या पद्धतीमुळे जगातील कोट्यवधी लोकांची देवीच्या लागणीपासून मुक्तता झाली. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वॅक्सिनेशन अर्थात लसीकरण करण्याची नवीन पद्धती अस्तित्वात आली. वॅक्सिनेशन हा शब्द वॅका म्हणजे गाय यापासून तयार झाला आहे. जेन्नर यांनी केलेल्या प्रयोगावर धार्मिक गटांकडून मात्र तीव्र आक्षेप घेण्यात आले. अशा प्रयोगामुळे मानवी जीवनाची प्रतिष्ठा कमी होते अशा प्रकारचे मत त्यावेळी व्यक्त झाले. परंतु रोगांमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडतायत याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. अर्थात नंतरच्या काळात हा विरोध मावळला. एडवर्ड जेन्नर यांची कल्पकता आणि धाडसी वृत्ती यामुळे मानवजातीला रोगांपासून बचाव करण्याचे वरदानच प्राप्त झाले आहे. विज्ञानातील योगदानामध्ये हे एक सर्वश्रेष्ठ असे योगदान आहे. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत एडवर्ड जेन्नर यांच्याविषयी. या भागाचे सादरीकरण केले होते डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.